जय जय राम कृष्ण हरी. शेतामध्ये विहिरीचं काम चालू आहे. ते विहिरीचं तुम्हाला विहिरीचा फोटो. विहिरीला पाणी लागलेलं आहे. विहिरीचं काम चालू आहे आणि तो डबा दिसत आहे. यारी मार्फत दगड वर काढण्याचं काम चालू आहे. प्रत्यक्ष यारी मालकाशी आपण चर्चा करूया, ते कसं काम करतात. त्यामध्ये तुम्हाला मोठी दगड दिसत आहेत. प्रत्यक्षात आपण जाऊया, यारी मालकाशी चर्चा करूया. हा डबा विहिरीतून वर काढतात. एक बांबू आहे आणि एक रशी आहे, त्याच्यामार्फत इकडं ओढला जातो. प्रत्यक्षात आपण हे यारी चालक आहेत, यारी आहेत पहा, तर त्यांच्याशी चर्चा करूया. ही यारी आहे, आपण पाहू शकता. तर सर, यारीचं काम कसं केलं जातं सर? इकडे बघा. हां, मग ते दगडा खाली काढण्याचं काम कसं आहे तुमचं? ते ब्रेक सिस्टम वगैरे, हे वायर क्लच आहे तो. ते पायात रिव्हर आहे. हां, आणि दिवसभरामध्ये डिझेल 5 लिटर खाते. 5 लिटर. तुमचं गाव कोणतं? चरण, बांबोडे चरण. हो, बांबोडे चरण. आतापर्यंत किती वर्ष तुम्ही काम करताय का? 20 वर्ष झालं. हा वायरो. हां, 20 वर्ष. पण विहीर आता किती फूट खाली गेलेले आहे? 28 फूट. इथं काम चालू आहे पहा. 28 फूट विहीर खाली गेलेला आहे. आणि हा डबा आहे, याच्यामध्ये छोटी मोठी दगडे भरलेले आहेत. ही दगडं काढलेली आहे पहा. हे काम चालू आहे. हे बाहेर दगडं काढलेलं आहे. शासकीय योजनेतून विहीर, बांबू आणि दोऱ्याच्या सहाय्याने तो ओढला जातो. यारीमार्फत खाली वर हा डबा केला जातो. ही दगड माती काढलेली आहे पहा. हे मालक बसलेले आहे. यारी थांबवलेले आहे. हे काम चालू आहे. या वायर रोपामार्फत खाली सोडलं जातं डबा आणि वरती खेचला जातो. हा मालक. हे ब्रेक सिस्टम आहे. तर यारीशी संपर्क साधा. बांबोडे चरण. मालक, तुमचं नाव काय? रणजित लाड. यांच्याशी संपर्क साधा. मालक रणजित लाड, बांबोडे चरण, बरोबर. तर मित्रांनो, आपल्याला जर विहीर खोदायची असेल तर यारी मालक आहेत, त्यांच्याशी आपण संपर्क साधा. आणि चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.